निश्चित करतं. आता वाद मुद्दे आणि इश्यूज हा अनेक पक्षकारांना वेळोवेळी हा शब्द ऐकण्यात आलेला असेल की इश्यूजसाठी प्रकरण आहे तुमचं. अनेक पक्षकारांना इश्यूजसाठी आहे म्हणल्यानंतर लक्षात येत नाही, वाद मुद्दे निश्चितीसाठी आहे म्हणल्यानंतर देखील लक्षात येत नाही. तर मित्रांनो, ज्यावेळेस वादीने एखादा दावा दाखल केलेला असतो आणि प्रतिवादीने त्याचा प्रतिदावा दाखल केलेला असतो, त्यावेळेस कोर्ट काय करतं की वादीचा दावा आणि प्रतिवादीचा प्रतिदावा ह्या दोन्ही दावा हे वाचून घेतं. वाचल्यानंतर वादीची काय मागणी आहे आणि प्रतिवादीने काय कोणत्या प्रकारची मागणी खोडली आहे आणि त्यामध्ये प्रतिवादीने आणखीन काही काउंटर क्लेम मध्ये काही मागणी केलेली आहे का, हे कोर्ट पाहतं आणि वादीने उपस्थित केलेले प्रश्न आणि प्रतिवादींनी उपस्थित केलेले प्रश्न यांची एक यादी तयार करतं. म्हणजे थोडक्यात की आता वादीने जर म्हणलं असेल की जमीन ही वाटून द्यावी आम्हाला, ती जमीन वडिलोपार्जित आहे, त्याच्यामध्ये माझा एवढा एवढा हिस्सा आहे, तर कोर्ट वाद मुद्दे निश्चित करतं आणि सुरुवातीला एक प्रश्न इश्यू नंबर 1 प्रश्न हा निर्माण केला जातो, लिहिला जातो की वादी सदरचा दावा हा दाखल करण्यास समर्थ आहे का, पात्र आहे का. तसेच वादी सदर दाव्यामध्ये सदर मिळकतीमध्ये त्याने जो शेअर मागितलेला आहे तो शेअर मागण्यास तो पात्र आहे का. वादीने ज्या मिळकतीमध्ये शेअर मागितलेला आहे ती मिळकत ही वडिलोपार्जित आहे का. अशा प्रकारचे म्हणजे वाद निश्चित मुद्दे हे वाद मुद्दे निश्चित केले जातात आणि शेवटी वादी हा दावा मागण्यास पात्र आहे का आणि अंतिम निष्कर्ष काय आहे. आता ही इश्यूज जे आहेत, हे वाद मुद्दे जे आहेत, ती त्याला लिमिट नाही. दाव्यात आणि प्रतिदाव्यात जे आरोप आणि प्रत्यारोप केलेले आहेत त्याप्रमाणे हे वाद मुद्दे हे निघत जातात. आणि वाद मुद्दे 1, 2 नाही तर काही काही प्रकरणामध्ये 20 वाद मुद्दे काढलेले असतात, काही काही प्रकरणामध्ये 10 असतात, काही काही प्रकरणामध्ये 5 असतात. म्हणजे त्या दाव्यातील आणि प्रतिदाव्यातील